अनेकांना माहीत नसेल, पण आज पुरुष दिन. नेहमी दुर्लक्षित होणाऱ्या कुटुंबातील महत्त्वाच्या घटकाला आज तरी थोडा आधार देऊन बघूया. आईवर अनेक कविता लिहिल्या गेल्या, बहिणीचीही माया ओसांडून वाहू लागली. आजी आजोबांना तर पहिल्या मित्राची उपमा दिली. अगदी मित्रालाही सुदामाचा श्रीकृष्ण म्हणून संबोधलं. पण घरातल्या त्या भक्कम आधाराचं काय, ज्याला सगळे पुरुष या नावाने ओळखतात? खरंच नावाप्रमाणे दिसतो तितका तो खंबीर असतो का? खरंच त्याला वेदना होत नसतील का? नेहमी कणखर असणारे त्याचे हात कधीच थरथरत नसतील का? त्याच्या अंतर्मनात सुरू असणारा संघर्ष कधीच कोणाला दिसू शकत नाही. सुटलेले स्वप्न आणि स्वीकारलेल्या त्यागाला या जगाने कर्तव्य या शब्दात मोजलं. विरोधात जाणाऱ्या गोष्टीही लहान डोळ्यात साठवत शांतपणे सहन करताना त्याला वाईट वाटत नसेल का? की हे सगळं तो फक्त कुटुंबासाठी सहन करत असेल? कामाचा ताण, घरच्या जबाबदाऱ्या आणि अर्ध्या वाटेत सोडून गेलेली आपली माणसं त्याला त्रास देत असतीलच, पण त्याला डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब काढण्याचीही परवानगी नाही. कारण आपण ढासळलो तर कुटुंबाला जपणार कोण, या विचारात तो एक एक दिवस फक्त रेटत असतो. खरं तर त्याची काही खूप मोठी अपेक्षा नसते. त्याला फक्त कुटुंबाच्या आधाराची गरज असते. तू लढ, मी आहे तुझ्यासोबत, या आधाराच्या शब्दांची गरज असते. पण आपलं आयुष्य आपल्यापुरतं जगत असताना याच कुटुंबाच्या आधाराला कुठेतरी दुर्लक्षित केलं जातं आणि त्याचा संघर्ष त्याच्यापुरताच मर्यादित राहतो.